काहीतरी म्हणा. हॅपी वुमन्स डे चिकू. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. विहानकडून सगळ्यांना सगळ्या लेडीजला काय म्हणायचं, हॅपी वुमेन्स डे. से हॅपी वुमेन्स डे. आज आहे 8 मार्च आणि आज महिला दिन आहे. तर सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या इथे काय सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे. विहानची आज लवकरच आंघोळ झाली आहे आणि मम्माचा स्वयंपाक पण ऑलमोस्ट होत आलाय, फक्त चपाती बाकी आहेत. आणि विहान चिडचिड करायला लागलाय, त्याला झोप येते, त्यामुळे त्याला झोपवायचे. हो ना, तुला जुजू आला, यामध्ये बसायचे, या जुजू मध्ये बसायचे का? इकडे बघ ना, से हाय. चिव चिमणी इथं इथं बसले मोला, इथं इथं नाही. आणि इथं माझी स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे, म्हणजे कणिक वगैरे म्हणून ठेवली आहे. आज केला शेवग्याच्या शेंगाचा रस्सा. काल होती भाजी, म्हणजे इथला बाजार होता, काल आम्ही भाजीपाला वगैरे आणला, त्यामुळे सकाळी ते सगळं सॉर्ट करण्यात खूपसा टाइम माझा निघून गेला. इकडे देवपूजा वगैरे झालेली आहे. खूप सगळा पसारा पडलाय घरामध्ये, कारण की तुम्हाला तर माहितच असेल, विहान असल्यामुळं काही घरामध्ये सगळा पसारा आहे. सगळं आवरायचं आहे आणखी. आणि सांगायचं असं की आमच्याकडे ज्या मावशी येत होत्या कामासाठी, तर माझा लास्ट डे होता, त्याच्या आधीच 8-10 दिवस त्यांनी यायचं बंद केलं. त्यामुळे आता सगळा घरामध्ये खूप पसारा पडलेला असतो, कारण की विहानमुळे काय करायचं होत नाही. पण तरी पण मी ट्राय करते रोज, म्हणजे 1 दिवसाआड तरी फरशा वगैरे पुसते रोज, सकाळ संध्याकाळ झाडून काढायचं, हे ते भांडे, त्यामुळे कसलाच टाइम भेटत नाही. तरी पण ट्राय करते थोडा थोडा टाइम काढून पटपट कामावरची. विहान झोपला की काम पटकन करून घ्यायचं, असं माझं डेली चाललेलं असतं. हो ना, हो मग काम करते ना खूप. सांग शकले ना, सांग तू. करते 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 म्हणतो, करते म्हणतो मम्मा काम. लुक ॲट हिअर. कुठे चालला? चालला तू पुन्हा, चालला चालला तू ते चालला, बोलला ना तू. आपल्याला पुसायचंय, गंध झालाय, नको बसू तू इथे. चल चल आतमध्ये चल, बघू. लेट्स गो बाबू. ए छोटा बेटा लो रहा है. कोण आहे रे? छोटा बेबी रो रहा है, छोटा बेबी. अरे बापरे, एवढा सिरियसनेस कशासाठी? मी चालले, चल बाय बाय विहान, बाय. मम्मा दरवाजा लावून घेणार आहे, बाय. आज पुन्हा विहानचे शूज धुतलेत, एवढे घाण करतो खाली गेले की. चल ये, चल काम 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 फास्ट. चल मग ये आतमध्ये, चल ये कम फास्ट, चल चल चल. अयो चलो चलो. आई, वेर इज आई? आजी आजी आजी. उपसून काढते, बटणी ठेवून थोडा दिवस. विहान, अरे बापले, बिक्की खातो काय तुम्ही? आणि आता आमचा इथे दुपारचा चहा चालू आहे. 5 वाजले, म्हटलं चला चहा बनवावं. विहान पण झोपून वगैरे उठला होता, फ्रेश झाला होता, त्याचा काही नेहमीप्रमाणे खेळ चाललाय. म्हटलं आपला चहा बनवावा, मग चहा बिस्किट खात बसली होती इथं. त्याच्यानंतर आम्हाला डी मार्टला पण जायचं होतं, कारण की घरातला
थोडाफार बाजार संपला होता, किराणा वगैरे आणायचा होता म्हणून डीमार्टला जाणार होतो. तर आज मी आणि भैया आणि विहान डीमार्टला जाणार होतो, कारण की मयूर थोडंसं बाहेर गेले होते, काम होतं त्यांना म्हणून म्हटलं मग चला आपण तिघं जाऊन यावं. असं या आता विकेंडमुळं डीमार्टला गर्दी तर राहणारच आहे. त्यात आम्ही चाललो असं 5 वाजता वगैरे, मग तर खूप गर्दी असणार. पण आम्हाला काही फारसं सामान घ्यायचं नव्हतं डीमार्टून, थोडं फार काही जे घरातलं संपलंय ते वगैरे आणायचं होतं. म्हटलं चला पटकन आवरून निघावं. रिलॅक्स मध्ये ब्लॉग काढायला का पियो कसं बसलंय बघतोय. पायनॅपल खातो का पायनॅपल? डीमार्ट आम्ही आलो आणि येता म्हटलं चला उसाचा रस प्यावा म्हणून थांबलो होतो. तर आमचं इथे हेच डिस्कशन चालू होतं की डीमार्ट मध्ये ब्लॉग काढला नाही. तर डीमार्टला एवढी गर्दी होती की लिटरली ट्रॉली पुढे मागे करायला पण जागा नव्हती, म्हणून काय डीमार्टमध्ये आम्ही ब्लॉग काढला नाही. मग तेच आमचं चालू होतं की वीकडेजमध्ये वगैरे गेलो असतो तर मग कसं रिलॅक्समध्ये ब्लॉग वगैरे रेकॉर्ड करता येतं. आणि विहानला पण खाली खेळायचं असतं, खेळायला जाऊ दे, तो उभा राहायला पण जागा नव्हती. तर मग अशा ठिकाणी ब्लॉग कसा रेकॉर्ड करणार म्हणलं पटपट सामान गोळा केलं, ट्रॉलीमध्ये बिल करून पटकन बाहेर आलो. खूप गर्दी असल्यामुळं तर मग बिलिंगला पण थोडासा वेळ गेला, पण ठीक आहे. डीमार्टला जायचं म्हटलं तर तेवढा वेळ द्यावाच लागतो. मग इथं रिटर्न जाताना उसाचा रस दिसला होता, म्हटलं चला प्यावं. इथं विहानला पण उसाचा रस प्यायचा होता, त्यामुळे तो सारखा हातातून माझा ग्लास ओढत होता. मग तिथल्या एका मुलाने, म्हणजे ते छोटा दादा होता, त्याने आम्हाला स्ट्रॉ आणून दिली, म्हणजे स्पेशली विहानसाठी, म्हणजे त्याला पण ज्यूस पिता यावा. ॲक्च्युली विहानला कुठेही बाहेर गेलं तरी म्हणजे विहान सगळ्यांना खूप आवडतं. मी तुम्हाला नेहमीच ब्लॉगमध्ये सांगते की विहान काय अट्रॅक्टिव्ह आहे, किंवा तो इतका तो असं डोळ्यातून कम्युनिकेशन करतो असं मला वाटतं लिटरली. कारण की कोणाकडे बघतो आणि तो स्माईल देतो, आणि समोरचे तर विचारूच नका. आता डीमार्टला गेलो होतो तिथंही तोच एक्सपिरियन्स. आम्ही बिलिंग करत होतो तर ते पण बिल नंतर आम्ही जे एक्झिट करत होतो तर तिथे सुद्धा ते चेक करताना सुद्धा त्यांचं लक्ष विहानकडेच होतं, आणि ते विहानसोबतच खेळत होत्या. खूप छान वाटलं. विहान म्हणजे विहानचं सगळं एवढं प्रेम वगैरे देतात बघून. तू बस की. कुठे जाऊन आला तू शॉपिंग करून? इकडे याल ताटामध्ये. विहानचा मस्त असा खाऊ रेडी आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की विहान रोज नवीन ऍक्टिव्हिटी करतो, तर कालच त्याने असं पाय वगैरे आपल्याला सुरुवात केली होती डान्स करायसारखं. तर आज तो लिटरली स्क्वॉट मारल्यासारखं वर खाली करून डान्स करत होता. आम्ही थोडंसं म्युझिक वगैरे बोललो तोंडाने, तर तो लगेच डान्स करायला लागत होता. तर असं डेली त्याचं काहीतरी नवीन चालू असतं, आणि इतकं आम्हाला म्हणजे ते छान वाटतं ना. आणि तो आपण जसं कर बोलत असतो करतो पण ना. पियो डान्स करणार तू? आणि इथं मी कपड्यांच्या घडे जे करून ठेवत होते ते विहान एक येऊन कपडे सगळे विस्कटून टाकत होता. आणि म्हणजे लिटरली एक उचलायचा फेकून द्यायचा, दुसरा उचला फेकून द्यायचा. आणि आम्ही टीव्हीला मिसेस मूवी लागला होता, मी तो पण बघत म्हणजे माझं काम चालू होतं, पण विहान काही करूच देत नव्हता. त्याच्यानंतर मग आम्ही विमेन्स डे सेलिब्रेट केला म्हणजे यांनी बाहेरून येताना पेस्ट्रीज घेऊन आले होते. विमेन्स डे स्पेशल माझ्यासाठी सरप्राईजच होतं. अगदी छोटासा आम्ही असं सेलिब्रेशन केलं. त्या पेस्ट्रीज आम्ही कट केल्या आणि विमेन्स डे सेलिब्रेट केला. हॅपी वुमन्स डे चिकू. वुमन्स डे आधी मम्माच चिकूला चालायचं. खूप छान वाटलं. यांनी माझ्यासाठी पेस्ट्री वगैरे घेऊन आले. ऍक्च्युली कसं असतं, बायकांना सरप्राईजेस आवडतात. ते छोटं का असे ना, पण सरप्राईज आवडतं. मग तसं मलाही आवडलं. मग मी आणि विहानने इथे बसून पेस्ट्रीज कट केल्या, आणि असा आमचा विमेन्स डे होता. एकदम सिंपल आणि छान असा. आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं. कचू खाल्लं तू आता बघा.
ब्लूबेरी असा होता आजचा आमचा दिवस. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.